वरून प्रार्थनेला येते. या आईची साक्ष आहे. या आईला 2 महिने अगोदर त्याच्या कमरेमध्ये मूठ लागलेले होते, त्यामुळे 2 महिने या आईला खूप त्रास झाला. या त्रासासाठी आईने एका रविवारच्या दिवशी शेवट आश्रमात घेत असताना सेवा करणाऱ्या सिस्टराकडून प्रार्थना करून घेतली. ते प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रवेशाचा स्पर्श झाला. आता 2 आठवडे झाले पूर्णपणे आई बरी आहे, त्याचा काही त्रास होत नाही. आणि आई प्रवेशाचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रवेशाला धन्यवाद देऊया. प्रार्थनेला येते. या बहिणीची साक्ष आहे. ही बहीण म्हणते ती 12 वर्षाची असताना तेव्हापासून या बहिणीला दम्याचा त्रास होता. जवळजवळ बहीण म्हणते की आता 27-28 वर्ष झाली असतील तोपर्यंत त्यांना दम्याचा त्रास होता. या त्रासासाठी बहीण म्हणते की त्याच्या आई वडिलांनी देखील त्यांना खूप डॉक्टरांचे इलाज केले होते, भक्तांचे पण इलाज केले होते, तरी पण त्याच्याने त्यांना काहीच फरक झालेला नाही. त्यानंतर या बहिणीचं लग्न केलं. त्यानंतर ही बहीण जेव्हा नवऱ्याकडे असताना देखील नवऱ्याकडून देखील तिने खूप इलाज केला होता, तरी देखील या बहिणीला काही फरक जाणवत नव्हता. या त्रासासाठी बहीण म्हणते या ठिकाणी प्रार्थना सभा जेव्हा चालू झाली तेव्हा घरामध्ये प्रार्थना सभा होते, तेव्हा ही बहीण घरामध्ये प्रार्थनेला येत राहिले. तेव्हापासून ही बहिणीने त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेत राहिले. ही बहीण म्हणते त्या प्रार्थनेच्या द्वारे देवाचा हलवलं या बहिणीला प्रवेशाचा स्पर्श होत गेला आणि हलवलं स्पर्श होत जाऊन तिचा दम्याचा त्रास थोडा थोडा कमी झाला. ही बहीण म्हणते 6 वर्षापर्यंत या बहिणीने पूर्ण व्यवस्थित काम केलं, तरी पण थोडा त्याला त्रास होतच होता. आणि आता या महिन्यामध्ये जो गेल्या महिन्यात त्याच्यामध्ये शिबिर होता, त्या शिबिरमध्ये या बहिणीने विश्वासाने भाग घेतला. त्या शिबिरच्या द्वारे या बहिणीला जो थोडासा त्रास राहिलेला होता तो देखील पूर्णपणे निघून गेला. बहीण म्हणते की शिबिर करून गेल्यानंतर या बहिणीला सतत 3 दिवस उलट्या झाल्या आणि उलट्याच्या द्वारे कफ बाहेर पडले आणि या बहिणीच्या जो दम्याचा त्रास होता तो पूर्णपणे निघून गेला. आता 10 दिवस झाले या बहिणीने काम केलं, पण पूर्णपणे व्यवस्थित काम केलं, त्यांना अजिबात त्रास झाला नाही. म्हणजे बहीण प्रवेशाचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रवेशाला धन्यवाद देऊया. या आईची साक्ष आहे. या आईला 3 महिन्यापासून त्याचं संपूर्ण अंग दुखायचं, तसेच त्याच्या हातापायाला वलसारखे उठायचे, तसेच पायाच्या तलव्याला यायचे खूप आग सारखे व्हायचे. या त्रासासाठी आई निवासी शिबिरमध्ये भाग घेतला. निवासी शिबिरमध्ये आईला प्रवेशाचा स्पर्श झाला. तेव्हापासून आई आता पूर्णपणे बऱ्याच आता काही त्रास होत नाही. आता पायाला वलसारखे येत नाही, तसेच पायाच्या तलव्यातून आग देखील निघत नाही, तसे अंगही दुखत नाही, तर पूर्णपणे आई बरे आहे. आणि आई प्रवेशाचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रवेशाला धन्यवाद देऊया. या बहिणीची साक्ष आहे. 2 महिन्यापासून या बहिणीला खूप मासिक पाळीचा त्रास होता. ही बहीण म्हणते की मासिक पाळी आल्यावरती तिला खूप वेदना व्हायच्या, तिला खूप त्रास व्हायचा. ही बहीण म्हणते की तिला स्वतःला पाणी देखील घेऊन पिता येत नव्हतं, इतका त्रास व्हायचा. ही बहीण गेल्या रविवारी या ठिकाणी प्रार्थनेला हजर होते. आजारवंतीच्या प्रार्थनेमध्ये या बहिणीने विश्वासाने भाग घेतला, तसेच ब्रदर स्टेजवरून उतरून आशीर्वाद दिला, या बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी या बहिणीला प्रवेशाचा स्पर्श झाला. ही बहीण म्हणते की आता या महिन्याची मासिक पाळी येऊन गेली, परंतु पूर्णपणे व्यवस्थित येऊन गेली, तिला अजिबात त्रास झाला नाही, तर पूर्णपणे व्यवस्थित येऊन गेली. म्हणून प्रवेशाचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रवेशाला धन्यवाद देऊया.